नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कृती समिती यांच्या सर्वपक्षीय पॅनलचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। 5 एप्रिल पासून या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे। 5 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाचक यांच्या उपस्थितीत या पॅनलच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे। मुंबईतील बीकेसी मध्ये जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आले। या परिषदेचं आयोजन 4 मे पर्यंत असणार आहे। या परिषदेला देश विदेशातील कला, क्रीडा, संगीत, नाट्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी हजेरी लावली। दरम्यान या परिषदेत दृकश्राव्य कलाकार आणि आशय निर्मात्यांसाठी आयपी आणि कॉपीराइट्सची भूमिका यावर परिसंवाद झाला। यावेळी डिजिटल युगात निर्मात्यांना सक्षम बनवण्यात बौद्धिक संपदा अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांच्या 7 कलमी कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमात पालघर पोलिसांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे। पालघर पोलीस दलानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून 34 जिल्हा पोलीस दलात पालघर पोलीस अव्वल ठरले आहेत। गेल्या 3 महिन्यांपूर्वी कार्यालयीन सुधारणांच्या मोहिमेतही पालघर पोलीस पहिल्या क्रमांकावर होते। राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट निर्माण झाले आहे। हवामान विभागाने राज्यात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली। यामुळे विदर्भातून केरळपर्यंत हवेची कमी दाबाची रेषा तयार झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्रात पुढील 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 3 मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे। भायखळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची ऑक्टोबर 2024 मध्ये हत्या झाली होती। आता सचिन कुर्मी यांच्या हत्येला 6 महिने उलटले तरी देखील अद्याप मुख्य आरोपीला अटक झाली नाही। त्यामुळे सचिन कुर्मी यांच्या कुटुंबाने उपोषणाला सुरुवात केली आहे। आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। याबाबत बोलताना कुर्मी कुटुंबाने गंभीर आरोप केले असून सचिन कुर्मी यांच्या हत्येमागे मंत्री आशिष शेलार आणि यशवंत जाधव यांचा हात आहे असा आरोप त्यांनी केला। नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव पिकअपने 4 वाहनांना जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय। या दुर्घटनेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघातानंतर पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेत भावासमोरच बहिणीने प्राण सोडल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे। 1 मे रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांची स्थापना झाली होती। संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने उत्तर भारतीय संघातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रशिक्षित गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील एका शेतात विहीर अंगावर पडल्याने पोहत असलेले 2 चिमुकले विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले होते। महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशामक दल विभागाच्या अथक प्रयत्नांनंतर त्या 2 चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते। दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। विधान परिषदेचे माजी आमदार अरुण बलभीमराव जगताप यांचे आज शुक्रवारी पहाटे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले। ते 67 वर्षांचे होते। त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अहिल्यानगर शहरातील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे। अरुण जगताप हे काका नावाने ओळखले जात। त्यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली। अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सन 2012 पासून भरती बंद असताना बँकडेट मध्ये शिक्षक भरती राबवून कोट्यवधींचा व्यवहार करण्यात आलाय। तसेच अल्पसंख्याक शाळांचा दर्जा मान्यता यातही मोठा घोळ झालाय। या तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी मोठी माया जमवली असून आता हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी त्या आमदार खासदारांच्या घरी पायऱ्या झिजवत आहे। तर दुसरीकडे शिक्षकी पेशाला लागलेल्या काळीमाची दखल न्यायपालिका सुमोटोच्या माध्यमातून अथवा स्वतः घेणार का अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणारे तसेच टीईटीची व टेट पात्रता परीक्षा देऊन नियुक्तीची वाट पाहणारे लाखो विद्यार्थी करतायत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।